नमस्कार मंडळी. आज आपण आपल्या इतिहासातल्या एका खूप महत्वाच्या आणि तितक्याच अभिमानास्पद पानावर नजर टाकणार आहोत. चला, टाइम मशीनमध्ये बसूया आणि थेट जाऊया 1947 साली. तर 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. सगळीकडे जल्लोष होता. पण या जल्लोषामागे एक खूप मोठा प्रश्न उभा होता. एवढ्या मोठ्या देशाचा कारभार, तोही अगदी शून्यातून, सांभाळणार तरी कोण? आणि याच प्रश्नाचं उत्तर होतं स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ. हे फक्त मंत्री नव्हते, तर हे होते देशाचे पहिले आर्किटेक्ट्स, ज्यांनी एका नव्या भारताचा पाया रचला. चला, मग ओळख करून घेऊया या ड्रीम टीमची. या टीमचे कॅप्टन होते पंडित जवाहरलाल नेहरू, देशाचे पहिले पंतप्रधान. त्यांच्याकडे पंतप्रधान पदासोबतच परराष्ट्र आणि वैज्ञानिक संशोधनासारखी महत्वाची खाती होती. म्हणजे देशाचा चेहरा जगासमोर कसा असेल हे ठरवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. आणि मग होते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, देशाचे पहिले गृहमंत्री. विचार करा, 500 पेक्षा जास्त छोटी छोटी राज्य संस्थानं त्यांना भारतात सामील करून एक अखंड भारत बनवण्याचं अशक्य वाटणारं काम त्यांच्याकडे होतं. पुढचं महत्वाचं नाव म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यांच्याकडे होतं अन्न आणि कृषी खातं. त्या काळातलं हे सर्वात मोठं चॅलेंज होतं, कारण कोट्यावधी लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न होता. आता बोलूया शिक्षण मंत्र्यांविषयी. मौलाना अबुल कलाम आझाद. देशातल्या बहुसंख्य लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं. अशा देशाला शिक्षणाच्या वाटेवर नेण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. मग होते डॉक्टर जॉन मथाय, ज्यांच्याकडे होतं रेल्वे आणि वाहतूक मंत्रालय. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाला जोडायचं तर रस्त्यांचं आणि रेल्वेचं जाळं हवंच. हे महत्वाचं काम त्यांच्याकडे होतं. आर.के. षण्मुखम शेट्टी हे होते भारताचे पहिले अर्थमंत्री. विचार करा, इंग्रजांनी सोडलेली रिकामी तिजोरी भरायची आणि देशाची आर्थिक गाडी रुळावर आणायची. केवढी मोठी जबाबदारी असेल. आणि हे नाव हे तर आपल्या सगळ्यांच्या मनात कोरलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, देशाचे पहिले कायदामंत्री, ज्यांनी भारताला संविधानाची म्हणजे कायद्याची भक्कम चौकट दिली. त्यानंतर बाबू जगजीवन राम, देशाचे पहिले कामगार मंत्री. देशाच्या उभारणीत घाम गाळणाऱ्या कामगारांच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी ते उभे राहिले. सरदार बलदेव सिंग, यांच्या खांद्यावर होती देशाच्या सुरक्षेची जबाबदारी. ते होते आपले पहिले संरक्षण मंत्री. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणं हे त्यांचं काम. आणि आता एक खास नाव, राजकुमारी अमृत कौर. या मंत्रिमंडळातल्या त्या एकमेव महिला होत्या. त्यांच्याकडे होतं आरोग्य खातं. त्या काळात पसरलेल्या साथीच्या रोगांशी लढणं आणि सगळ्यांसाठी आरोग्याच्या सोयी निर्माण करणं हे त्यांचं ध्येय होतं. मग होते C.H. भाभा, वाणिज्य मंत्री. देशाचा व्यापार वाढवून भारताला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचं काम त्यांच्याकडे होतं. रफी अहमद किडवाई, यांच्याकडे होतं दळणवळण मंत्रालय. म्हणजे पोस्ट, तार, टेलिफोन या सगळ्यांमार्फत देशाला एकमेकांशी जोडण्याचं काम त्यांनी केलं. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, उद्योग आणि पुरवठा मंत्री. खरं तर देशात मेड इन इंडियाची पायाभरणी करण्याचं श्रेय त्यांना जातं. आणि या यादीतले शेवटचे पण तितकेच महत्वाचे सदस्य म्हणजे V.N. गाडगीळ. यांच्याकडे होती कामं, खाण आणि ऊर्जा ही खाती. म्हणजे देशाच्या विकासासाठी लागणारी धरणं, वीज या सगळ्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. तर ही होती ती टीम, ती फर्स्ट बॅच, ज्यांनी स्वतंत्र भारताची सगळी सूत्र आपल्या हातात घेतली. पण या टीमची एक सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहितीये? ही खऱ्या अर्थाने एक ड्रीम टीम होती. आणि याची खासियत म्हणजे यात फक्त एकाच पक्षाचे नेते नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे किंवा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींसारखे वेगळ्या विचारांचे नेतेही देशासाठी एकत्र आले होते. कारण तेव्हा पक्ष महत्वाचा नव्हता, देश महत्वाचा होता. राष्ट्र प्रथम हीच भावना होती. याच टीमने एका नव्या आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. भारताच्या या महान शिल्पकारांना आपला सलाम. पण एक प्रश्न विचारावासा वाटतो, त्याने जो एकतेचा मार्ग दाखवला त्या मार्गावर आपण आज चालतोय का? जय हिंद.